नवी मुंबईत मनसेचा रिक्षांवर स्टिकर लावून मराठी जनजागृतीचा उपक्रम। नवी मुंबईत मनसेकडून रिक्षा चालकांमध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येते आहे। मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, अशा आशयाचे स्टिकर्स रिक्षांवर लावून हा उपक्रम करण्यात आला। मनसे अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात ही मोहीम पार पडली। राज्य सरकारने रिक्षा चालकांना मराठी बोलणे सक्तीचे करणारा कायदा आणल्यानंतर या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झालेला आहे। काही नेत्यांकडून विरोध होत असताना मनसे मात्र या निर्णयाच्या समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेते आहे। यावेळी मनसे नेते गजानन काळे यांनी संजय निरुपम, अबू आझमी आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करत अशा वक्तव्यांना राज्यात स्थान नसल्याचं म्हटलं आहे। तसेच या कायद्याबाबत त्यांनी प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन केले आहे। नाही, मला वाटतं महाराष्ट्रात मोटर वाहन कायदा आहे आणि या मोटर वाहन कायद्यानुसार तुम्हाला प्रत्येक रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, त्याला रिक्षाचं परमिट असेल किंवा रिक्षा टॅक्सीचा बॅच असेल, याच्यासाठी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे। हा काय काल आजचा आणि उद्याचा निर्णय नाही आहे। वर्षानुवर्ष हा 1988च्या अगोदरपासूनचा मोटर वाहन कायदा आहे, तेव्हापासूनचा हा नियम आहे। प्रताप सरनाईक साहेबांचं अभिनंदन एवढ्यासाठीच की त्यांनी आता हे ठोसपणे राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि याला मला दिसतं की परप्रांतीयातले रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांचा विरोध नाही आहे, भैयांचा ठेका घेतलेला ठेकेदार, मग ते संजय निरुपम असेल नाहीतर इतर कोणी असेल, हेच फक्त विरोध करताना दिसतं आहे। अनेक परप्रांतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकसुद्धा आमच्याकडे येत आहेत आणि मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि या माझ्या रिक्षात बसा, अशा स्टिकर त्यांनी स्वतःच्या रिक्षावरती लावून घेतलेले आहेत। त्यामुळे मला हे सांगणं आहे प्रत्येक रिक्षा चालक, टॅक्सी चालकाला की आपण भाषावर प्रांतरचना झालेली आहे। प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेचा मान ठेवणं आणि तुम्ही जर इथे नोकरी धंद्याला येत आहे, तुम्ही तुमचं कुटुंब घेऊन येत आहे, तुमची मुलं बाळं इथे आहेत, एक सुरक्षित वातावरण महाराष्ट्र तुम्हाला देत आहे, तर त्याची मातृभाषा मराठी शिकायला, वाचायला आणि बोलायला मला वाटतं कुणालाही अडचण नसावी, एवढाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न आजच्या आमच्या माध्यमातून आम्ही करतो। आपण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की परप्रांतीयांनाही कसं वाटते, म्हणजे परप्रांतीयांमध्ये सत्तेच्या लोभापायी काही मराठीवरही राजकारण करतात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल। हो, मला कळत नाही, शशांकराव ज्यांच्या वडिलांना इथे मोठी युनियनचे ते मोठे युनियन नेते होते, जॉर्ज फर्नांडिसांपासून ते शरद रावणपर्यंत एक मोठी परंपरा कामगार नेत्याची, अशावेळी शशांकरावांनी या गोष्टीला विरोध करणं म्हणजे खूपच मोठा विपर्यास दिसतोय। सदावर्ते नावाचं एक बेडूक आहेच इथे बोलायला, तर मला वाटतं हे मराठी भैये जे आहेत थोडक्यात, यांनीसुद्धा विरोध करणं आणि हे कुणाच्या सांगण्यावरून केलं जातं याचा शोध मला वाटतं आता मराठी माणसाने घ्यायला पाहिजे। ही लढाई आहे मराठीच्या बद्दलची आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभागी होणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई।